सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आज आपल्याला शिवसंतवाणी या चॅनलच्या माध्यमातून शिवभक्तीपर अभंग रचना करणाऱ्या संताचे आपण क्रमवार अभंगावर चिंतन करत आहोत। पहिल्यांदा आपण शिवदास माऊलीचा शिवपाठ घेतला, त्यानंतर मन्मथ माऊलीच्या अभंगावरलं चिंतन केलं, त्यानंतर संत लिंगेश्वर महाराजाच्या अभंगवाणीवर चिंतन केलं। आता याच परंपरेतील संत बसवलिंग महाराजांच्या अभंगवाणीवर चिंतन आपल्याला करायचं आहे। संत बसवलिंग महाराजाचा चिंतनासाठी घेतलेला पहिला अभंग आहे, गुरुवाक्य धरा ध्यानी अवघी सांडा वाचाळणी, सद्गुरूचा उपकार त्याने दाविले अपपर, ज्याला शोधित गेलो दुरी ते दाविले मज माझारी, गुरु वाचुनी आहे कोणी दुजा नाही त्रिभुवनी, बसवलिंगा वाट उघडी पाहू अमृताची गोडी, सद्गुरूचा उपकार त्याने दाविले अपपर। या 5 चरणाच्या अभंगामधून संतश्रेष्ठ बसवलिंग महाराज गुरुचा महिमा वर्णन करत आहेत। गु या शब्दाचा अर्थ अंधकार, अज्ञान रूपी अंधकार दूर करणारा, रु म्हणजे प्रकाश, अज्ञान रूपी अंधकार दूर करणारा मानवी देहात आलेला परमात्मा म्हणजे गुरु। तर मानवी जीवनाचं कल्याण करण्यासाठी परमात्मा गुरुच्या रूपानं अवतरित होतो। असे सद्गुरू जे या देहाचा मानवाचा महादेव करतात, अशी सद्गुरूचे उपकार, त्यांचा आलेला अनुभव या अभंगातून संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज आपल्याला सांगत आहेत। पहिल्या चरणात म्हणतात, गुरु वाक्य धरा ध्यानी अवघी सांडा वाचाळणी। प्रथम सद्गुरू कसे असतात, जे आपल्याला पहिले तीरावर नेऊ शकतात, भवसिंधू पार करू शकतात। सद्गुरूचं पहिलं लक्षण काय, ज्यांना काही मिळवायची चिंता नाही आणि ज्यांना काही गमवायची भीती नाही, सदैव आत्मानंदात मग्न असतात, सदैव शिवमय जगताच्या अनुभवात रमलेले असतात। असे थोर महात्मे, ज्यांना पैशाची इच्छा नाही, ज्यांना प्रसिद्धीची इच्छा नाही, ज्यांना माझे एवढे भक्त असावेत अशी इच्छा नाही, ज्यांना माझे एवढे आश्रम असावेत अशी इच्छा नाही, ज्यांना माझे चॅनलवर कार्यक्रम व्हावेत अशी इच्छा नाही, ज्यांना माझे एवढे सबस्क्रायबर व्हावेत अशी इच्छा नाही, ज्यांच्या सर्व इच्छा ईश्वराच्या चरणी समर्पित होऊन ईश्वर रूप झालेले असतात, असे संत महापुरुष जे फक्त बोलतातच मानवाच्या कल्याणासाठी, त्यांना बोलायचं काहीच प्रयोजन नाही, फक्त
तुमचं आमच्या कल्याणासाठी ते बोलतात. त्यांना चलण्याचं काहीच प्रयोजन नाही. तुमच्या आमच्या कल्याणासाठी ते प्रवास करतात. असे सद्गुरू, अशा सद्गुरूच्या चरणी आम्ही शरण गेल्यानंतर आमचा उद्धार होणार आहे. जे गुरु बाबा होऊन मोठमोठे आश्रम उघडून बसलेले आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत, आश्रमासाठी एवढी देणगी द्या, एवढं दान द्या, आश्रमात गायी आहेत, गोशाला आहेत, शाळा आहेत, ह्याच्यासाठी तुम्ही एवढं दान द्या, स्क्रीनवरल्या अकाउंट नंबरवर पैसे टाका. तर अशा गुरुसाठी संत कबीरदास म्हणतात, कबीरा जोगी जगत गुरु, जो तजे जगत की आस, जो जगत की आस करे, जग गुरु वह दास. संत कबीरदास म्हणतात, जन जगाची आशा सोडलेली आहे आणि परमात्म स्वरूप होऊन जगाच्या कल्याणासाठी बोलतो, जगाच्या कल्याणासाठी चालतो, त्याचा सर्व जीवन व्यवहार मानव मात्राच्या, जीवमात्राच्या कल्याणासाठी असतो, त्याचं नाव सद्गुरू. आणि जगाची ज्याला आशा असते, जगाकून धन पाहिजे, जगाकून मान पाहिजे, जगाकून प्रसिद्धी पाहिजे, अशा लोकाचा जग गुरु होतो आणि हा दास होतो. देणारा मोठा का मागणारा मोठा? जर गुरु होऊन जर लोकाला धन मागत असेल, मान मागत असेल, प्रसिद्धी मागत असेल, तर तो गुरु नाही, त्याचा जग गुरु आणि हा जगाचा दास. संत शिवदास माऊली एका अभंगात म्हणतात, गुरुची व्याख्या सांगतात, शिवदास म्हणे दाता नाही सम गुरुनाथा. सद्गुरु सारखा मोठा दाता दुसरा कोणी नाही. शिवदास माऊली म्हणतात, जो देणारा आहे, जो लोकाला ज्ञान देणारा आहे, जो लोकाला भक्ती देणारा आहे, जो लोकाला ईश्वराविषयी प्रेम देणारा आहे, जो लोकाला संसाराविषयीची वैराग्य देणारा आहे, तो गुरु. त्या गुरुसारखा दाता कोणीही नाही. तर थोडक्यात म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे जो देणारा आहे, ज्याचा जन्म लोकाला ज्ञान, भक्ती, वैराग्य, प्रेम हे देण्यासाठी झाला आहे, तोच गुरु. मग अशा गुरुच्या तुम्ही शरण गेलं पाहिजे, अशा गुरुच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे आणि अशा गुरु जवळ बसून, चरणाजवळ बसून प्रार्थना केली पाहिजे. सच्चिदानंद सच्चिदानंद पाही मा, सच्चिदानंद सच्चिदानंद रक्षिमा. हे सच्चिदानंद स्वरूप गुरुनाथा, मी तुमच्या चरणी शरण आलो आहे. मी जीव आहे का मी शिव आहे? मी कोण आहे मला समजावून सांगा. जीव काय आहे, जगत काय आहे, ईश्वर काय आहे? या संसाराच्या या भ्रमात मी भटकत आहे. मला मी कोण आहे कळत नाही, जग काय कळत नाही, देव काय कळत नाही. महाराज माझ्यावर कृपा करा आणि मला तुम्ही उपदेश करा. असं शरण गेल्यानंतर गुरु महाराज उपदेश करतात. ज्या ईश्वराचा शोध तू घेत आहेस, तो ईश्वर तुझ्या हृदयात बसलेला आहे. नव्हे तत्वमसी ज्याचा तू शोध घेत आहेस, तोच तू आहेस. तू आणि तो वेगळा नाही. ईश्वर आनंद रूप आहे, तूही आनंद रूप आहेस. ईश्वर प्रेम स्वरूप आहे, तूही प्रेम स्वरूप आहेस. ईश्वर परिपूर्ण आहे, तूही परिपूर्ण आहेस. ईश्वर ज्ञान स्वरूप आहेस, तूही ज्ञान स्वरूप आहेस. तू ईश्वर पूर्ण समाधानी आहे, तूही पूर्ण समाधानी आहेस. फक्त तू या बिंदुरूपी जीवभावाचा त्याग कर आणि सिंधुरूपी आपल्या स्वरूपाला ओळख, असा ईश्वर आपल्या आत्मस्वरूपाचा सद्गुरुनाथ बोध करतात. जसं एका तांब्यातलं आकाश, एका पातेल्यातलं आकाश, एका खोलीतलं आकाश आणि महाआकाश एकच आहे.
तसं तुझ्या हृदयातला परमात्मा सर्व अंतर्यामी बसलेला आहे, सर्व मानव मात्रात बसलेला आहे. ये प्राप्य स निवृत्तन्ते तद्धाम परममम. जे मिळाल्यानंतर पुन्हा काहीच मिळवायची गरज नाही, ना काही गमवायची गरज नाही. घटातलं आकाश, घट बदलता येईल, पण आकाश त्याच्यातलं बदलतंय का? तांब्यातलं आकाश, भगुन्यातलं आकाश, मोठ्या खोलीतलं आकाश, मोठ्या मंगल कार्यालयातलं आकाश, आकाश म्हणजे रिकामी जागा. तसं ती जागा कुठं जाणार आहे? हे प्राप्य स निवृत्तन्ते, जे प्राप्त झाल्यानंतर ते कुठंही जात नाही. सर्व काही तूच आहेस असा सद्गुरूचा बोध झाला. तू ईश्वर आहेस, तूच ईश्वर आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू परमानंद स्वरूप आहेस, तू प्रेम स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू परिपूर्ण आहेस. सर्व प्राणी मात्राच्या हृदयात वसलेलं चैतन्य तूच आहेस, तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही असा सद्गुरुनाथाचा ज्यावेळेस उपदेश होतो. आणि तो उपदेश संत बसवलिंग म्हणतात, गुरुवाक्य धरा ध्यानी. सद्गुरुनाथानं जो उपदेश केला तत्वमसी महावाक्याचा, किंवा तुम्हाला नाम दिलं भगवंताचं, शिवाय नमा नाम दिलं, त्या नामाचा जप करता करता तुम्ही नामी व्हा. नामी म्हणजे मी नाही, तूच आहेस. नाम घेता घेता नामी झालं पाहिजे, मीपणा निघून गेला पाहिजे. गुरुवाक्य धरा ध्यानी, अवघी सांडा वाचाळणी. तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर सद्गुरुनाथाचं वचन लक्षात ठेवा, सद्गुरुनाथानं दिलेलं नाम लक्षात ठेवा, सद्गुरुनाथानं सांगितलेला तत्वमसी महावाक्याचा उपदेश लक्षात ठेवा. उग संसाराच्या गप्पा मारत आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालू नका. हिची निंदा, कुटाळकी, कुचेष्टा ह्या फालतूच्या गप्पा मारण्यामध्ये जीवनातला वेळ घालू नका. बोला, बोलण्यानं पुढच्या माणसाचं कल्याण झालं पाहिजे. चालत जा, चालण्यानं जगाचं हित होण्यासाठी चाला, जगाचं नुकसान करण्यासाठी चालू नका. वाणीनं बोला, दुसऱ्याचं अहित होऊ नये, दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे यासाठी बोला. डोळ्यानं पहा, प्रेमानं तुमच्या बघण्यामुळं आजारी माणसाला समाधान वाटलं पाहिजे, तुमच्या बघण्यामुळं लहान बालक प्रसन्न झालं पाहिजे. एवढ्या प्रेम पूर्ण दृष्टीनं तुम्ही पहा. गुरुवाक्य धरा ध्यानी, अवघी सांडा वाचाळणी. वाचाळ वीराच्या गप्पा हाणूच नका. मी एवढं केलो, मी होतो म्हणून सप्ताह झाला, मी होता म्हणून मोठा कार्यक्रम झाला, मी होतो म्हणून तो आमदार निवडून आला, मी होतो म्हणून हे सरकार आलं, अशा मीपणाच्या गप्पा तुम्ही हाणू नका. तुमच्यावर ईश्वराची जोपर्यंत कृपा आहे तोपर्यंतच शरीर तुमचं चालणार आहे. आणि ईश्वराची कृपा संपल्यानंतर 1000 डॉक्टरची टीम जरी तुमच्या बाजूला बसली तरी ती तुम्हाला वाचू शकणार नाही. म्हणून संत म्हणतात, नको वेळ बारे, उठावे तातडी, आली ऐशी घडी नये पुन्हा. वेळ वाया घालू नका. सद्गुरूला शरण जा. सद्गुरू करून शिव तत्व समजून घ्या आणि नित्य परम आनंदाची प्राप्ती करून घ्या. पूर्ण समाधानाची अवस्था म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आणि सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवून जीवन जगा. सद्गुरूचे उपकार त्याने दाविले अपपर. बसवलिंग म्हणतात, जीवनामध्ये उपकार करणारे 2च व्यक्ती, एक म्हणजे आपले जन्मदाते आई वडील, ज्यांच्या फक्त मनात असतं की आपल्या लेकराचं हित झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. आणि ह्या विश्वाची माऊली म्हणजे संत आहेत. सर्व मानव मात्र हे आपले लेकर आहेत असं समजून सर्व लेकराच्या हितासाठी जे बोलतात. शरण आले त्याचे राहू नये दोष,
शरण आलेला माणूस सद्गुरुनाथाला शरण जातो. पूर्ण शरणांगती सद्गुरुनाथाच्या चरणावर मीपणा ठेवतो. त्यावेळेस आपपर दाखवतात. तुझ्या हृदयात जे चैतन्य आहे तेच विश्वात आहे. तूच सर्व प्राणी मात्रात आहेस. तू कुठं जाणार नाहीस, तू कुठं येणार नाहीस, तुझा मृत्यू होणार नाही. जन्म शरीराचा झाला, मरण शरीराचा आहे. जन्म मरण शरीराचा धर्म आहे. जन्मणार मरणार शरीर आहे. तहान भूक प्राणाचा धर्म आहे. सुख दुःख मनाचा धर्म आहे. आणि तू ह्या सगळ्यापेक्षा वेगळा, तू आनंद रूप आत्मा आहेस. तू साक्षी आहेस. या देहाचं बालपण तू पाहिलंस रे. या देहाचं तरुणपण तू पाहत आहेस. या देहाचं म्हातारपणही तू पाहत आहेस. आणि या देहाचा मृत्यूही तू पाहणार आहेस. फक्त तू साक्षी भावात राहायला पाहिजेस. मी पाहणारा आहे, मी शरीर नव्हे. शरीराच्या सर्व क्रिया मी पाहणारा आहे. मी साक्षी आहे. मी आनंदरूप आहे. ह्या सद्गुरूचे उपकार त्याने दाविले आपपर. हे आप आणि हा पर कुणी नाही. सर्व प्राण्यामध्ये जसं एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये तुम्ही गेल्यानंतर रंगीबेरंगी साड्या, रंगीबेरंगी कपडे दिसतील, पण सूक्ष्म दृष्टीनं जर विचार केला तर सगळ्यामध्ये धागा समान आहे. सगळ्या धाग्याच्या मिळून रंगीबेरंगी साड्या झालेल्या आहेत. तसं कुणी सुंदर असेल, कुणी कुरूप असेल, कुणी स्त्री असेल, कुणी पुरुष असेल, कुणी अधिकारी असेल, कुणी कर्मचारी असेल, कुणी संत असेल, कुणी पापी असेल, कुणी दुराचारी असेल. प्रभू एकला अनंत रूपे तोची नटला. एक परमात्मा जसं एक धाग्यापासून वेगवेगळे वस्त्र तयार होतात, तसे एक परमात्मा सर्व मानव मात्राच्या रूपानं नटलेला आहे. हे सद्गुरूनं मला दाखवलं. सद्गुरूचे उपकार त्याने दाविले अपपर. ज्याला शोधित गेलो दुरी, ते दाविले मज माझारी. ज्या भगवंताला शोधण्यासाठी मी काशीला गेलो, रामेश्वरला गेलो, केदारनाथला गेलो, बद्रीनाथला गेलो, अमरनाथला गेलो, तरीही मला तिथं ते समाधान, ती शांती, ते प्रेम सापडलं नाही. ज्याला शोधित गेलो दुरी, ते दाविले मज माझारी. सर्व यात्रा करूनही मनातली अशांती जात नव्हती. संसारात कितीही कमवून शांती मिळत नव्हती, सुख लाभत नव्हतं. म्हणून मी सद्गुरुनाथाच्या चरणी शरण गेलो. सद्गुरुनाथाने मला कृपा केली आणि सांगितलं, तू शरीर आहेस. हा भाव, मी शरीर आहे, मी शरीराच्या संबंधित माझी पत्नी आहे, माझी लेकरं आहेत. हा देहात्म भाव हे तुझ्या दुःखाचं कारण आहे. तू देह नाहीस, तू सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहेस. तुझा जन्म नाही, तुझा मृत्यू नाही, तुझं बालपण नाही, तुझं तरुणपण नाही, तुला म्हातारपण नाही, तुला मरण नाही. तू नित्य आनंद स्वरूप आहेस. तू सर्वांतर्यामी आहेस. हा सद्गुरुनाथानं बोध दिला आणि तो बोध मी अंगीकारला आणि त्या बोधाप्रमाणे मी जीवन जगू लागलो. म्हणून ज्याला शोधित गेलो दुरी, ते दाविले मज माझारी. गुरु वाचुनी आहे कोणी, दुजा नाही त्रिभुवनी. त्रिभुवनामध्ये दुसरा कोणीही आपल्या आत्मस्वरूपाची, स्वस्वरूपाची आपल्याला ओळख करून देणारा नाही. म्हणून मानवी जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर बिनशर्त सर्व भावे, हे सद्गुरुनाथा, हे शरीर तुमच्या चरणी समर्पित आहे, हे मन तुमच्या चरणी समर्पित आहे, ही वाणी तुमच्या चरणी समर्पित आहे, हा पत्नी, मुलं, बाळ, सर्व धन संपत्ती सर्व काही तुमचंच आहे. माझं मी पणही तुमचंच आहे. सद्गुरुनाथा, तुम्ही जसं त्या देहाला चलविचाल तसं मी चलल. मी तुमच्या हातातलं यंत्र आहे. आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरी तुझे हाती. जैसे नाच विशी देवा, तैसे नाचू सदाशिवा. देवा, तू सद्गुरुनाथा, मी तुम्हाला समर्पित झालेलो आहे. माझ्या या देहाकडून काय काम करून घ्यायचं करून घ्या. माझी कुठलीही इच्छा राहिली नाही. फक्त मुखामध्ये शिवाय नमा नाम राहावं आणि
मनामध्ये स्मरण राहावं, या देहाला देह हे यंत्र आहे आणि या देहाला चालविणारे माझे सद्गुरुनाथ आहेत. पुढं बसवलिंग महाराज म्हणतात, बसवलिंगा वाट उघडी पाहू अमृताची गोडी. सद्गुरुनाथानं मला धोपट रस्ता करून दिलेला आहे. माझा देह भाव काढून टाकलेला आहे आणि मला स्वस्वरूपात, आत्मरूपात, आनंद रूपात, प्रेम स्वरूपात, ज्ञान स्वरूपात मला जागे केलेला आहे. आता हा मी वेगळा, तो वेगळा असा माझा भाव राहिलेला नाही. सर्व काही मीच झालेलो आहे. म्हणून शत्रू, मित्र, आपला, परका असा माझ्या मनात कुठलंही द्वंद्व राहिलं नाही. मी द्वंद्वातीतम गगन सदृश्यम. मी सर्व द्वंद्वाच्या पलीकडे गेलेलो आहे. मी आकाशासारखा व्यापक झालेलो आहे. मी अमृत स्वरूप झालेलो आहे. मी ज्ञान स्वरूप झालेलो आहे. बसवलिंगा वाट उघडी पाहू अमृताची गोडी. आणि मी सदैव आत्मानंदाचं अमृत चाकत आहे. ओम शांती शांती शांती.